नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण छान स्लीवची डिझाईन करणार आहोत. स्लीवमध्ये आपण 2 डिझाईन करणार आहोत, कट वर्क पण आणि मध्ये सेंटरला पण बटनांचे छान असे लूप करून डिझाईन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, अशी आपली नॉर्मल स्लीव्ज आपण जशी कट करतो ना तशी कट केलेली आहे. स्लीव्ज उंची कॅप हाईट बघा. आता आपली स्लीव्ज उंची आहे 10.5 तर 11 घेतलेली आहे आणि दंडघेर प्लस 2 इंच, बाहीची घडी प्लस 2 इंच असं घेतलेलं आहे. आणि कॅप हाईट आपण 3.5 इंचावरती घेतो, मोठी बाही असेल तर. तर आता आपल्याला कट वर्कची डिझाईन करायची, त्याकरता कॅनव्हास घेतलेला आहे. आणि कॅनव्हास जर वापरला ना खूप छान फिनिशिंग येते, त्यामुळे कॅनव्हास जरूर वापरायचा मैत्रिणींनो. कॅनव्हास 2 इंच किंवा 1 इंच असा घेतला तरी चालतो. फक्त आपली डिझाईन आपल्याला किती करायची त्यानुसार घ्यायचं आपल्या अंदाजे. इथे मी 2-2 इंचाचे घेत आहे 2 स्लीव्जसाठी. आणि हे डबल फोल्ड करायचे. आपला दंडघेर प्लस 2 इंच जितके आपण घेतलेले मार्जिन तितका कॅनव्हास पण घेतलेला आहे मी. दंडघेरपासून मी कटवर्कची डिझाईन करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे बघा 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंच सोडून पूर्ण लाईन मारून घेतलेली आहे. आणि 1.5 इंचावरती जी मार्किंग केलेली आहे तिथे बघा असे हाफ सर्कलचे आकार काढून घेतलेला आहे व्यवस्थित असा. आणि कात्रीच्या साह्याने कट करून घेत आहे. बघा, या पद्धतीने आपण कॅनव्हासवरती दोन्ही स्लीवचं कट केलेलं आहे. आता मधोमध कट करून दोन्ही स्लीव्ससाठी जो कॅनव्हास आपण तयार केलेला आहे कटवर्कची डिझाईन ती वेगळी करून घ्यावं. आणि अस्तर जोडण्यासाठी आपण एक स्लीव्ज बाजूला ठेवायची आणि दुसऱ्या स्लीव्जचं आपण डिझाईनसाठी बघा मोजून घ्यायचं आहे बरोबर. आणि काठाच्या बरोबरीने आपली कटवर्कची डिझाईन आली पाहिजे. मध्यापासून स्टार्ट करायचं आहे आणि आपल्या दाबच्या मापाने किंवा पाव इंच इतक्या अंतराने आपण टीप द्यायला सुरुवात करायची आहे. आणि जसं आपला कॅनव्हास कापलेला आहे ज्या आकाराने त्याच आकारामध्ये बरोबर टीप आली पाहिजे. प्रत्येक कॉर्नरवरती जिथे सर्कल आपला हाफ सर्कल संपतोय तिथे आपण काय करायचे, सुई आत राहू द्यायची कपड्यामध्ये आणि दाब उचलून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला आकार देण्यासाठी व्यवस्थित वाटेल आणि छानही दिसेल. बघा, सगळ्या बाजूने मी सेम पद्धतीने टिप देऊन घेत आहे दाबच्या मापानेच. बघा, या पद्धतीने आपली टीप बरोबर आणि खाली काठाच्या लगत आलं पाहिजे, ही काळजी घ्यायची. काठावरती बरोबर कॉर्नर आला पाहिजे काठाला शेवट. आणि मध्ये मध्ये जिथं आपला कट वर्कची डिझाईन आहे तिथं कात्रीच्या साह्याने आपण कट करून घ्यायचे बरोबर आकारावरती. आणि जिथे गोल भाग संपतो तिथे बरोबर कट द्यायचे आहे. आणि हे एक्स्ट्राचं जे वरचं कॅनव्हास होतं ते कॅनव्हास नंतर जमा होऊ नये बाहीमध्ये, नाही का. त्यामुळे त्या कॅनव्हासला आपण अस्तरला जोडून टीप देऊन घेतलेली आहे, जेणेकरून कॅनव्हास नंतर काय होतं, जर जोडून घेतलं नाही तर ते असं उचकल्यासारखं दिसतं, नंतर गोळा होतं, खाली वरती सरकल्या जातं. म्हणून मी अशी कॅनव्हासला टीप देऊन घेते. बघा, बरोबर बोटांच्या साह्याने आकार बरोबर काढून घ्यायचे, नाही का, उचकून उलट करून आणि त्याच्यावरती दाब टीप द्यायला सुरुवात करायची आहे.
दाबटीप पण व्यवस्थित आली पाहिजे, जेणेकरून दाबटीप दिल्यानंतर आपल्या पूर्ण डिझाईनची फिनिशिंग दिसली पाहिजे. त्यामुळे दाबटीप ही व्यवस्थितच आली पाहिजे. बघा आपली कटवर्कची डिझाईन रेडी झालेली आहे. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटवर्कची डिझाईन सांगितलेली आहे. आता आपल्याला वरती म्हणजे स्लीवच्या मध्यभागी दुसरी डिझाईन ॲड करायची आहे. त्यामुळे आपण अस्तर जोडून घ्यायचे संपूर्ण स्लीव्जला. आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ना ते मी कट करून घेतलेलं आहे. बाहीची बघा अशी मध्यभागी घडी करून घेतलेली आहे आणि स्लीवचा बरोबर एक्स्ट्रा जो राहतो भाग तो कट करून घेतलेला आहे. स्लीवचा मध्य काढून घ्यायचा आणि काठापर्यंत आपल्याला डिझाईन करायची आहे. लूप करायचे आहेत आणि बटन लावायचे आहेत त्याला. तर या पद्धतीची डिझाईन करायची आहे. आपण बरोबर अर्धा इंच अंतराने लाईन मारून घ्यायची आहे आणि लूप किती होतात ते मोजून घ्यायची इथे 1-1 इंचावरती. बघा दोन्ही बाजूने पाव इंच म्हणजे मध्यभाग बरोबर अर्धा इंचाचा आला पाहिजे. या पद्धतीने बरोबर टीप देऊन घ्यायची आहे. आणि मध्ये आपल्याला कट करायचे त्यामुळे टीप द्यावीच लागते, जेणेकरून अस्तर इकडे तिकडे होणार नाही आणि स्लीवची फिनिशिंग छान दिसेल डिझाईनची. याकरता आपण टीप देऊन घ्यायची आहे अशी. बघा मी या पद्धतीने टीप देऊन घेतलेली आहे. काठ इकडं तिकडं सरकू नये म्हणून अगोदर काठाला पण थोडीशी खाली घेतली होती आणि आता काठाच्या वरती आपल्याला डिझाईन करायची, त्यामुळे तिथपर्यंत घेतलेली आहे बरोबर. आता मध्ये कट द्यायचा आहे, जिथे आपण शिलाई दिलेली होती तिथे सरळ कट देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला लूप करायचे, त्यामुळे तिरकस कपडा काढून घ्यायचा आहे, म्हणजे नॉड बनवायची आहे आणि नॉड बनवल्यानंतर त्याची बटनाला लूप करायचे आहे. आपण ज्या पद्धतीने नॉड बनवतो ना सेम ब्लाऊजला लावण्यासाठी, त्याच पद्धतीने नॉड बनवायचे आहे तिरकस कपड्यामध्ये. कारण की तिरकस कपडा असेल तर लूप खूप सुंदर दिसतो आणि सरळ जर कपडा असेल ना तर लूपमध्ये नाही का असं फोल्ड झाल्यासारखं दिसतं आणि तिरकस कपडा असल्यावर तो ताणला जातो. त्यामुळे लूप बनवण्यासाठी आपण तिरकसच कपडा घ्यायचा आहे आणि पाव इंचाची म्हणजे दाबाच्या मापाची आपण टीप देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचा थोडासा कपडा आपण कट करून टाकणार आहोत, जेणेकरून पटकन नॉड आपली उलटल्या जाईल. बघा आणि नॉट उलटण्यासाठी ना मी मिशोवरून एक टूल मागवलं होतं. मी त्याचा व्हिडिओही केलेला आहे. खूप छान टूल आहे. इतकी झटपट नॉड उलटल्या जाते ना, खूप पटकन. नाही तर पहिले कशी सुई धागा वापरावा लागायचा, मग ती नॉड उलटावं लागायची. पण या टूलने ना खूप स्वस्त पण आहे आणि खूप फास्ट काम होतं आपलं नॉड उलटवण्याचं. आणि तिरकस कपड्यामध्ये असल्या कारणाने नॉड पटकन उलटल्या जाते. तर बघा इथं मध्ये आपल्याला आहे ना कपडा लावून घ्यायचा आहे, कारण की आपण मध्ये त्याला कट देणार आहे, नंतर लूप लावणार आहे ना, म्हणून
आपल्याला खालच्या बाजूने फिनिशिंग छान दिसावी याकरता आपण कपडा लावून घ्यायचा आहे. त्या जी टीप मारली होती त्याच टिपावरती टीप घ्यायची आहे. मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बघा आता मध्ये आपण आहे ना कटरच्या साहाय्याने कट करून घेत आहोत. आणि इथे जिथं आपण नाही का चौकोनी म्हणजे जिथून दाब फिरवलं तर चौकोनी जो आकार आहे ना तिथं असा बरोबर दोन्ही बाजूने कट द्यायचा आहे, जेणेकरून आपला जो चौकोनी आकार आहे तो फिनिशिंगमध्ये येईल. फक्त मधलाच कट नाही, मधला जर कट दिला तर आकार दिसत नाही, म्हणून इथं बरोबर आपला आयत आकार दिसला पाहिजे टिपचा. या कारणाने मी दोन्ही बाजूने बघा कसं त्रिकोणी कट दिलेले आहेत. आणि तो कपडा आहे ना तो खालच्या बाजूने दुमडून वरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही डिझाईन आहे. आणि कोणतीही डिझाईन करताना फिनिशिंग महत्त्वाची असते. फिनिशिंग जर असेल ब्लाऊजला तरच छान दिसतो ब्लाऊज. बघा आपला छान आयताकार झालेला आहे. आता मध्यावरती घेतलेला आहे. जी नॉड आपण उलटवलेली होती ना ती बरोबर त्याच्या अंतरावरती ठेवून आपल्याला अंदाजे लूप किती पाहिजे, शिलाईसाठी किती ठेवायचा हे बघून घ्यायचं आणि मगच नॉड कट करायची त्या एका लूपच्या अंतराने. बघा मी पहिला लूपचा कपडा मापून घेतला आणि नंतर त्यानुसारच पुढचे लूप कट करत आहे. थोडंसं वरती अंतर सोडायचं आहे आणि 1-1 इंचावरती खूण करायची आहे. बघा या पद्धतीने आपल्याला प्रत्येक लूप लावायचा आहे. तर लूप लावताना ना व्यवस्थित खूण करून घ्यायची आणि समान अंतरावरती आपले लूप आले पाहिजे. टेपच्या साहाय्याने बरोबर खूण करून घ्यायची आहे. आणि मी इथं पुढच्या बाजूने म्हणजे बाहीचा जो पुढचा आकार आहे त्या बाजूने लूप लावत आहे आणि मागच्या बाजूने म्हणजे त्याच्या शेजारी मागच्या बाजूने बटन येणार आहे इथं. तर दोन्ही पण स्लीव्जला सेम बाजूनेच लूप लावायचे आहे. नाहीतर आपण शिलाई करताना एका स्लीव्जला पुढच्या बाजूने लूप लावाल आणि दुसऱ्या स्लीव्जला मागच्या बाजूने, तर ते छान वाटणार नाही. म्हणून बरोबर दोन्ही स्लीव्जचे लूप एकच साईडने आले पाहिजे, इथे लक्षात घ्यायचं आहे. बघा डबल टिप देऊन घेते मी आणि आपले लूप रेडी झालेले आहे. या पद्धतीचे बटन मी लावणार आहे. स्लीव्जला सिल्वर कलरची बॉर्डर आहे साडीला, ब्लाऊजला सिल्वर कलरची बॉर्डर असल्यामुळे मी इथं सिल्वर कलरचे बटन वापरणार आहे.